आपले मराठीत फ्रेंच शिकू चॅनेलमध्ये स्वागत आहे. फ्रेंच भाषा आपण मराठीत शिकत आहोत. आजचा आपला विषय आहे लेट्स आर्टिकल डेफिनी. आता इंग्रजीमध्ये आपल्याकडे डेफिनेट आर्टिकलसाठी आपण वापरतो द. फ्रेंचमध्ये आपल्याकडे लिंगानुसार एकापेक्षा जास्त डेफिनेट आर्टिकल असतात. सर्व फ्रेंच नामे एकतर पुल्लिंगी असतात किंवा श्रीलिंगी असतात. हे समजायला थोडेसे क्लिष्ट वाटू शकते, परंतु हे काही फार कठीण नाही. आता या डेफिनेट आर्टिकलची आपण व्याख्या पाहूयात. आपण इंग्रजीमध्ये डेफिनेट आर्टिकलसाठी द वापरतो, हे तुम्हाला माहितीच आहे. जेव्हा श्रोता किंवा वाचकाला आपण नेमके कशाबद्दल, कशाच्या संदर्भात बोलत आहोत हे नेमके माहिती असते ना, तेव्हाच आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी याचा उपयोग केला जातो. उदाहरण घ्यायचे झाले तर आपण पाहूयात, आय एम गोइंग टू द सुपर मार्केट, म्हणजे मी सुपर मार्केटमध्ये जात आहे. मी कुठे जात आहे हे नेमके माहिती आहे, म्हणून इथे आपण वापरलंय द. दॅट्स द वुमन आय वॉज टॉकिंग टू. तीच ती स्त्री आहे जिच्याशी मी बोलत आहे. किंवा जिच्याबद्दल मी बोलत होतो. इथे द वुमन. आता याचा उद्देश पाहूयात. आपण हे डेफिनेट आर्टिकल हे एकवचनात किंवा अनेक वचनात वापरतो. तर पुल्लिंग नामासाठी आपण वापरतो ल. आणि जी पुल्लिंग नामे वॉवेलने किंवा स्वराने सुरू होतात त्यासाठी आपण वापरतो एल अपॉस्ट्रोफ. श्रीलिंगी नामांसाठी आपण वापरतो ला. जी श्रीलिंगी नामे वॉवेल किंवा स्वराने सुरू होतात त्यासाठी वापरतो आपण एल अपॉस्ट्रोफ. अनेक वचन. अनेक वचन पुल्लिंगी अनेक वचनासाठी आपण वापरतो ले. श्रीलिंगी अनेक वचनासाठी आपण वापरतो ले. म्हणजे पुल्लिंगी एकवचनासाठी आपण वापरतो ल, श्रीलिंगी एकवचनासाठी वापरतो ला, आणि पुल्लिंगी श्रीलिंगी जे वॉवेलने सुरू होतात त्यासाठी आपण वापरतो एल अपॉस्ट्रोफ. आणि अनेक वचन पुल्लिंगी असो वा श्रीलिंगी आपण वापरतो ले. व्हेरी गुड. आता आपण काही पुल्लिंगी एकवचनी नामे पाहूयात. ल हुआ म्हणजे राजा. ल जादा म्हणजे उद्यान किंवा बगीचा. ल लिव्ह म्हणजे पुस्तक. इथे लिव्हच्या शेवटी ई आलेला आहे, पण हे स्त्रीलिंगी नाही, हे आहे पुल्लिंगी. हे एक्सेप्शनल केस आहे. लशिया म्हणजे कुत्रा. लशा मांजर. लवेलो सायकल. लस्तिलो पेन. लटेलिफोन फोन. लबिहो डेस्क. लली पलंग. लसॅक म्हणजे बॅग. लम्यूर इज भिंत. लशमा म्हणजे रस्ता. लताबल म्हणजे पेंटिंग. लफिम चित्रपट. लपॅक म्हणजे वडील. लफिस मुलगा. लगातो केक. लबातो बोट. आता आपण पाहूयात काही श्रीलिंगी एकवचनी नामे. ल हॅन म्हणजे लहियान म्हणजे राणी. लसूरी म्हणजे माऊस. लपोत म्हणजे दरवाजा. लताबल म्हणजे टेबल. लशेस म्हणजे खुर्ची. वॉट्यूर म्हणजे कार. ला फेनेत्र म्हणजे खिडकी. ला मेझॉन हाऊस. ला फ्लर म्हणजे फूल. ला लून म्हणजे चंद्र. ला mer समुद्र. ला montagne पर्वत. ला rivière म्हणजे नदी. ला ville म्हणजे शहर. ला rue म्हणजे रस्ता. ला plante म्हणजे रोप. ला lampe म्हणजे लॅम्प. ला hope म्हणजे ड्रेस. ला pomme म्हणजे सफरचंद. ला banane म्हणजे केळ. आपण आता पाहूयात श्रीलिंगी व पुल्लिंगी नामे जे स्वरांनी सुरू होतात. तर आपल्याला माहिती आहेत की फ्रेंचमध्ये 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ, यू आणि याचे हाफ वॉवेल आहे. तर जेव्हा जेव्हा स्वर येतात तेव्हा तेव्हा एल अपॉस्ट्रोफ असे आपण लिहितो. सो लामी. लामी आहे पुल्लिंगी एकवचन म्हणून याला म्हणतात मित्र.
आता इथे लांबी, इथे शेवटी आपण जर ई ऍड केलं तर हे होतं श्रीलिंगी एकवचन, त्याला म्हणतात मैत्रीण. लो, श्रीलिंगी एकवचन पाणी. एताज, मजला. लॉपिताल, रुग्णालय. लामस्टर इज hamster. ला ईपी, हाय-फाय सिस्टीम. लील, बेट. होहांश म्हणजे नारंगी रंग. एस्केलार, जिना. लुआझो म्हणजे पक्षी. लिन्वेसिते म्हणजे विद्यापीठ. रेन म्हणजे गाढव. लफ, अंध. लाप, झाड. लुईल, एच इज सायलेंट म्हणून लुईल टेल. एलिफॉ, हत्ती. लाख, तास. लिसिन, कारखाना. लोपेरा इज ओपेरा. लॅक, कालखंड. कम्प्लीटली avec ल, ला, ले. ले म्हणजे ल, ला, ले किंवा एल एपोस्ट्रोफ किंवा लेने कम्प्लीट करा. केल्तॉम फेतील म्हणजे हवामान कसे आहे. केल्तॉम फेतील हवामान कसे आहे. लबुहान ए खे एपा म्हणजे धुके अतिशय दाट आहे. सो ब्रुहान इज हे पुल्लिंग एकवचन आहे. डॅश शाल एथ्रेफोत म्हणजे गरमी उष्णता खूप जास्त आहे. फुआ एथ्रेविप म्हणजे थंडी खूप पोचली आहे. इथे फुआ हे पुल्लिंगी एकवचन आहे. डॅश नीच खोव्र डॅश सोमेत म्हणजे बर्फाचे समिट अच्छा आवरण आहे. डॅश नुआस आरिफ म्हणजे ढग आले आहेत. टॉम्पे मुव्हे म्हणजे हवा खराब आहे. ओहांजे विओलॉन म्हणजे वादळ अतिशय जाचक आहे, हिंसक आहे. प्लुई टॉम्फूट पाऊस खूप जोरदार पडत आहे. सोल फ्रिये म्हणजे सूर्य तळपत आहे. थांपेत ए थामिनी म्हणजे वादळ संपले आहे. थोनेर फेपर म्हणजे मेघगर्जना अतिशय भीतीदायक आहे. वॉन्थ सुप्लफोत म्हणजे वारा अतिशय जोराने वाहत आहे. चला तर मग पाहूया त्याची उत्तरे. ल पुह्यात एथ्रेपा इथे आपण वापरलंय ल कारण हे आहे पुल्लिंग एकवचन. लशाला एथ्रेफोत हे आहे श्रीलिंगी एकवचन. लफुआ हे आहे पुल्लिंगी एकवचन. एथ्रेविफ थंडी खूप बोचरी आहे. लानीच खोवरले समित म्हणजे बर्फाचे समिटर आच्छादन आहे. लेनुआच आरिफ म्हणजे ढग आले आहेत. लतांप ए मुव्हे हवा खराब आहे. हे आहे मास्क्युलिन सिंग्युलर म्हणजे पुल्लिंगी एकवचन, हे प्लुरल नाही. टॉम्प हे असंच लिहितात, हे प्लुरल नाही, हे एकवचन आहे. लोहाजे विओला हे आहे वॉवेल स्वर. ला प्लुई टॉम्फोत पाऊस जोरदार पडत आहे, स्त्रीलिंगी एकवचन. लसोएल फ्रिये म्हणजे सूर्य तळपत आहे. ला tempête est terminée वादळ संपले आहे. La tonnerre fait peur म्हणजे मेघगर्जना अतिशय भीतीदायक आहे. Le vent souffle fort म्हणजे वारा जोराने वाहतो आहे. Question number 2. Complete avec le, la, le. So, le, la, le, elle apostrophe आणि ले ने कंप्लीट करा. Voiture est dans le garage म्हणजे कार गॅरेजमध्ये आहे. येथे आपल्याला बघायचे आहे की voiture म्हणजे कारचे लिंग कुठले आहे, पुल्लिंग की स्त्रीलिंग. No. Tu avez dash livre tu ते दोन्ही म्हणजे मी तुला दिलेले पुस्तक तू पाहिले आहे का. Il adore écouter डॅश म्युझिक क्लासिक त्याला शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते. इथे म्युझिकचं आपल्याला लिंग बघायचे आहे. ऊसॉन डॅश क्ले दिला वथ्यो कारच्या चाव्या कोठे आहेत.
सो क्ले, आपल्याला क्लेचे लिंग बघायचे आहे. डॅश फॉर जू डॉलर पार्क, म्हणजे मुले उद्यानात खेळत आहेत. चला तर मग बघूया त्याची उत्तरे. येस, voiture हे आहे श्रीलिंगी एकवचन म्हणून. La voiture est dans le garage. Tu as vu le livre que je t'ai donné. Il adore écouter la musique classique. Où sont les clés de la voiture? Les enfants jouent dans le parc. Question number 3. Complétez avec le la, les. Elle regarde dash film sur Netflix. So आपल्याला फिल्म म्हणजे चित्रपटाचे लिंग बघायचे आहे. ती नेटफ्लिक्सवर डॅश चित्रपट पाहते. Nous allons visiter dash musée demain. आम्ही उद्या डॅश संग्रहालयाला भेट देणार आहोत. Tu as rangé dash vêtements dans l'armoire. तू डॅश कपडे वॉर्डरोब मध्ये ठेवले होते का? डॅश कॅफे फ्रे de la car est très bon. सो स्टेशन जवळील कॅफे खूप चांगले आहे. Je vais chez dash médecin cet après-midi. मी आज दुपारी डॉक्टरकडे जात आहे. चला तर पाहूया याची उत्तरे. Elle regarde le film sur Netflix. Nous allons visiter le musée demain. म्युझे हे पुल्लिंगी एकवचन आहे म्हणून हे ल. Tu as rangé les vêtements dans l'armoire. तू कपडे वॉर्डरोब मध्ये ठेवले होतेस का? Le café près de la gare est très bon. स्टेशन जवळील कॅफे खूप चांगले आहे. Je vais chez le médecin cet après-midi. मी आज दुपारी डॉक्टरकडे जात आहे. तर इथे हे आर्टिकल खूप महत्वाचा रोल प्ले करतात. या आर्टिकलमुळे आपल्याला फ्रेंचमध्ये आर्टिकलमुळे आपल्याला हे समजण्यास मदत होते की दिलेली नामे श्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे. जनरली आपण इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये आपल्याला हे उपपदांचा फारसा उपयोग नसतो. पण फ्रेंचमध्ये या उपपदांमुळेच आपल्याला कळते की दिलेली नामे हे श्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे. कारण फ्रेंचमध्ये सर्व नामे एकतर श्रीलिंगी असतात किंवा पुल्लिंगी असतात. म्हणून हे आर्टिकल्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. थँक्यू. चला आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात वेगळ्या टॉपिकसह. थँक्यू. मेर्सी.